हॅलो स्टुडंट, आज आपण इथे सोशल फार्मसीचा इम्पॉर्टंट टॉपिक जो की युनिट नंबर 3 मधला आहे, बेसिक ऑफ न्यूट्रिशन मधला आहे. तर बॅलन्स डाएट आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर बॅलन्स डाएट होते काय? ठीक आहे. काय आहे बॅलन्स डाएट? बॅलन्स डाएट म्हणजे असं डाएट ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, फॅट हे जेवढ्या अमाऊंटमध्ये आपल्या बॉडीला पाहिजे आहे, एखाद्या पर्सनला पाहिजे आहे, एखाद्या बॉडीला पाहिजे आहे, तर तेवढ्या अमाऊंटमधून त्या डाएटमधून मिळणे, प्रोव्हाइड करून देणे म्हणजे काय झालं? बॅलन्स डाएट. आणि जे बॅलन्स डाएट घेत आहे ते कशासाठी गरजेचं आहे? की आपली जी जनरल हेल्थ आहे किंवा वेलबिंग आहे, तर ते ठेवायसाठी, मेंटेन ठेवायसाठी हेल्थ आपल्याला बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे. तर बॅलन्स डाएटची डेफिनेशन पाहूया. Balanced diet may be defined as a diet which fulfill the need of energy and provide adequate amount of protein, amino acid, vitamins, fat, carbohydrate and other nutrients need to maintain health, vitality and general well-being. The balanced diet काय आहे? असं डाएट ज्याच्यामध्ये नीड ऑफ एनर्जी फुलफिल होत आहे, जी गरज आहे एनर्जीची, जेवढी गरज आहे बॉडीला तेवढी फुलफिल होत आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधून ॲडेक्वेट अमाऊंट ऑफ प्रोटीन प्रोव्हाइड होत आहे बॉडीला, अमायनो ॲसिड्स प्रोव्हाइड होत आहे, विटामिन्स प्रोव्हाइड होत आहे, फॅट, कार्बोहायड्रेट, न्यूट्रियंट्स सगळ्या गोष्टी त्या डाएटमधून प्रोव्हाइड होत आहे आणि जेवढं पाहिजे आहे बॉडीला तेवढ्या अमाऊंटमध्ये प्रोव्हाइड होत आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं? बॅलन्स डाएट. आणि कशासाठी बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे? टू मेंटेन हेल्थ, व्हायटॅलिटी अँड जनरल वेलबिंग. जनरल वेलबिंग झालं, व्हायटॅलिटी झालं किंवा हेल्थ आपली मेंटेन राहायसाठी काय करणं गरजेचं आहे? बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? देन नेक्स्ट पॉईंट काय आहे? द कंपोनंट ऑफ बॅलन्स डाएट विल डिफरंट अकॉर्डिंग टू एज, सेक्स, फिजिकल ॲक्टिव्हिटी अँड फिजिओलॉजिकल स्टेटस, दॅट इज प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन. ठीक आहे. द कंपोनंट ऑफ बॅलन्स डाएट म्हणजे वेगवेगळे प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट हे जे आहे, हे बॅलन्स डाएटमध्ये वेगवेगळे घेणं गरजेचं आहे. डिफरंट अकॉर्डिंग टू सेक्स, एज, फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा फिजिओलॉजिकल स्टेटसच्या अकॉर्डिंग हे डिफरंट आहे म्हणत आहे. आलं लक्षात? म्हणजे की प्रेग्नन्सी असेल किंवा मग लॅक्टेटिंग मदर असेल तर त्यांना ह्या बॅलन्स डाएट वेगळा घ्यायचा असतो. ठीक आहे. किंवा एजनुसार कोणाचं छोटं चिल्ड्रन्स आहे तर त्यांना वेगळा बॅलन्स डाएट, तर कमी प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट. जे एल्डर्स आहे, यंग्स आहे, ठीक आहे, त्यांना वेगळा बॅलन्स डाएट. त्याच्यानंतर फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग जो जास्त वर्क करत आहे त्यांना वेगळं बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर component of balanced diet will different according to age, sex, physical activity and physiological status, that is pregnancy and lactation. त्याच्यामधले जे कंपोनंट्स आहे बॅलन्स डाएटमधले हे वेगवेगळे घेणं गरजेचे आहे अकॉर्डिंग टू सेक्सच्या अकॉर्डिंग, त्याच्यानंतर एजच्या अकॉर्डिंग, फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग, त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल स्टेटसच्या अकॉर्डिंग. जसं प्रेग्नन्सी आहे किंवा लॅक्टेटिंग मदर आहे तर प्रेग्नन्सीमध्ये एका बेबीला कन्झ्युम करावं लागते. ठीक आहे. तर तिथे त्या बेबीला पण फीड करणे, बेबीला पण न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे, तर त्याच्यामध्ये बॅलन्स डाएट हे वेगळं घ्यावं लागेल. ठीक आहे. सेम सगळ्यासारखं घेणं गरजेचं नाही, वेगळं वेगळं असते. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे? द हेल्दी डाएट इज वन ऑफ दॅट टू मेंटेन ऑर इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ. काय म्हटलेलं आहे? द हेल्दी डाएट इज वन ऑफ दॅट हेल्प टू मेंटेन इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ. तर बॅलन्स डाएट काय आहे की हे हेल्प करते कशासाठी? मेंटेन आणि इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ. जे ओव्हरऑल हेल्थ आहे बॉडीची तर त्याला मेंटेन ठेवायसाठी किंवा त्याला चांगली बनवण्यासाठी बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? देन नेक्स्ट पॉईंट काय आहे? द हेल्दी डाएट प्रोव्हाइड द बॉडी विथ इसेन्शियल न्यूट्रियंट, फ्लुइड, adequate essential amino acids from protein, essential fatty acid, vitamins, minerals and adequate calories. ठीक आहे. तर हेल्दी डाएट किंवा बॅलन्स डाएटमधून आपल्या बॉडीला काय काय प्रोव्हाइड होते? इसेन्शियल न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड होते, फ्लुइड, ॲडेक्वेट इसेन्शियल अमायनो ॲसिड्स झालं, प्रोटीन झालं, इसेन्शियल फॅटी ॲसिड, विटामिन्स, मिनरल्स अँड ॲडेक्वेट कॅलरीज. म्हणजे जे पाहिजे आहे, जेवढं पाहिजे आहे आणि जे पाहिजे आहे ते आपल्याला त्या डाएटमधून प्रोव्हाइड होते. आलं लक्षात? म्हणजे बॉडीला जेवढ्याची गरज आहे, जेवढी एनर्जीची गरज आहे, जेवढ्या इसेन्शियल अमायनो ॲसिडची गरज आहे, प्रोटीनची गरज आहे किंवा फॅटी ॲसिडची गरज आहे,
सगळ्या गोष्टीची गरज हे कोण प्रोव्हाइड करते, कोण फुलफिल करते, ते बॅलन्स डाएटमधून फुलफिल होईल. आलं लक्षात? म्हणजे आपल्या बॉडीला जे पाहिजे आहे ते त्या डाएटमधून प्रोटीन, व्हिटॅमिन्स हे सगळं आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करेल. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे? द रिक्वायरमेंट ऑफ हेल्दी डाएट कॅन मीट फ्रॉम व्हेरायटी ऑफ प्लांट बेस्ड अँड ॲनिमल बेस्ड फूड. तर व्हेरायटी ऑफ फूड्स आहे हेल्दी डाएटमध्ये. काही प्लांट बेस्ड जसं पालेभाज्या झालं, ठीक आहे, फ्रूट्स झाले जे आपल्याला प्लांटपासून मिळते, प्लांट बेस्ड किंवा मग ॲनिमल बेस्ड जसं फिश झालं, ठीक आहे, किंवा मग सी फूड झालं, ठीक आहे, किंवा मग मिल्क झालं जे ॲनिमल्सपासून मिळते, ठीक आहे. तर हेल्दी डाएट हे कोणतेही दोन याच्यामधून आपल्याला फुलफिल करायचं आहे. एक तर प्लांट बेसपासून किंवा मग ॲनिमल बेसपासून म्हणजे जे ॲनिमलपासून मिळालेले आहे ते, किंवा मग प्लांट बेस म्हणजे प्लांटपासून जे मिळालेले आहे. तर ह्या दोन्ही याच्यामधून आपल्याला बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. देन नंतर काय आहे? द हेल्दी डाएट सपोर्ट एनर्जी नीड अँड प्रोव्हाइड फॉर ह्युमन न्यूट्रिशन विदाऊट एक्सपोजर टू द टॉक्झिसिटी. तर हेल्दी डाएटमधून काय होते? सपोर्ट करते एनर्जी नीड्स अँड प्रोव्हाइड ह्युमन न्यूट्रिशन. ह्युमनला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे किंवा एनर्जी प्रोव्हाइड करणे, ठीक आहे, विदाऊट टॉक्झिसिटी, विदाऊट काही टॉक्झिसिटी न क्रिएट करता आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करून देणे किंवा मग न्यूट्रिशन प्रोव्हाइड करून देणे. कशामधून? त्या बॅलन्स डाएट किंवा हेल्दी डाएटमधून आपल्याला काय प्रोव्हाइड होते? प्रोव्हाइड किंवा सपोर्ट एनर्जी नीड अँड प्रोव्हाइड ह्युमन न्यूट्रिशन विदाऊट एनी टॉक्झिसिटी. त्याच्यात काहीही टॉक्झिसिटी न करता, त्याच्यात काहीही टॉक्झिसिटी आपल्या बॉडीला न करता ते आपल्याला जे पाहिजे ॲडेक्वेट अमाऊंटमध्ये न्यूट्रिशन, विटॅमिन्स, एनर्जी जे पाहिजे आहे ते आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करून देण्याचं काम करते. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे? द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मेक फॉलोइंग 5 रिकमेंडेशन अबाउट बॅलन्स डाएट टू बोथ पॉप्युलेशन अँड इंडिव्हिज्युअल. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अकॉर्डिंग 5 त्यांनी रिकमेंडेशन्स दिलेले आहे की बॅलन्स डाएट अशा प्रकारचं असायला पाहिजे, एकदा पॉप्युलेशनसाठी किंवा मग इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी. कशा प्रकारचं असायला पाहिजे? फर्स्ट पॉईंट, ईट रफली द सेम अमाऊंट ऑफ कॅलरी अँड दॅट युअर बॉडी इज यूज. तर काय म्हटलेलं आहे? इट रफली द सेम अमाऊंट ऑफ कॅलरी. जेवढी बॉडीला गरज आहे कॅलरीजची, जेवढी बॉडी यूज करत आहे तेवढी एनर्जी काय करायला पाहिजे? तेवढी कॅलरीज कन्झ्युम करायला पाहिजे, तेवढी एनर्जी घ्यायला पाहिजे, तेवढी कॅलरीज आपण कन्झ्युम करायला पाहिजे. आलं लक्षात? काय म्हटलेलं आहे? इट रफली द सेम अमाऊंट ऑफ कॅलरी दॅट युअर बॉडी इज यूज. जेवढी तुमची बॉडी डेलीमध्ये यूज करत आहे कॅलरीज, तेवढी त्यांनी डेलीमध्ये कन्झ्युम करायला पाहिजे, तेवढी त्यांनी डेलीमध्ये घ्यायला पाहिजे. आलं लक्षात? देन सेकंड पॉईंट काय आहे? लिमिटेड इंटेक ऑफ फॅट अँड अनसॅच्युरेटेड फॅट्स. काय म्हटलेलं आहे? लिमिटेड म्हणजे कमी किंवा एक सफिशियंट अमाऊंटमध्ये फॅटी ॲसिड्स झालं किंवा अनसॅच्युरेटेड फॅट्स झालं, कोलेस्टेरॉल झालं, तर ते काय करायला पाहिजे? एक सफिशियंट अमाऊंटमध्ये कमीत कमी घ्यायला पाहिजे, लिमिटेड अमाऊंटमध्ये ते घ्यायला पाहिजे. एकदम जास्त जर घेतलं तर हार्ट अटॅक किंवा आणखी प्रॉब्लेम्स डेव्हलप होऊ शकतात. म्हणून बॅलन्स डाएटमध्ये लिमिटेड अमाऊंटमध्ये फॅट किंवा अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड त्यांनी कन्झ्युम करायला पाहिजे. देन इन्क्रीज द कन्झम्पशन ऑफ प्लांट फूड, पर्टिक्युलरली फ्रूट्स झालं, व्हेजिटेबल्स, लेग्युम्स, ग्रेन्स किंवा नट्स. तर इन्क्रीज कन्झम्पशन, जास्तीत जास्त त्यांनी प्लांट बेस्डचं जे प्रोडक्ट्स आहे, प्लांटपासून मिळालेले जे फूड्स आहे ते कन्झ्युम करायला पाहिजे. जसं फ्रूट्स झालं, व्हेजिटेबल्स झालं, लेग्युम्स झालं, नट्स झालं किंवा ग्रेन्स झालं, तर हे काय करायला पाहिजे? त्यांनी कन्झ्युम करायला पाहिजे. ॲनिमल बेसपेक्षा प्लांट बेस्ड जे सोर्स आहेत त्यांच्यातून जे मिळाले फ्रूट्स आहे, व्हेजिटेबल्स आहेत, ते त्यांनी कन्झ्युम करायला पाहिजे. जे बॅलन्स डाएटमध्ये आहे त्याच्यात प्लांट बेस्ड जास्त प्रोडक्ट असायला पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे? लिमिटेड इंटेक ऑफ शुगर, दॅट इज लेस दॅन 10% ऑफ शुगर आर रिकमेंडेशन. तर लिमिटेड इंटेक ऑफ शुगर, कमीत कमी लिमिटेड इंटेकमध्ये आपण शुगर इंटेक करायला पाहिजे, कमीत कमी शुगर इंटेक करायला पाहिजे. देन लिमिटेड साल्ट अँड सोडियम कन्झम्पशन फ्रॉम द ऑल सोर्सेस, की ऑल सोर्सेस सगळ्या सोर्सेसमधून लिमिटेड कन्झम्पशन ऑफ साल्ट किंवा
सोडियम कन्झम्पशन करायला पाहिजे. ठीक आहे. तर हे होतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अकॉर्डिंग बॅलन्स डाएट कसं असायला पाहिजे, की कॅलरी जितक्या यूज होत आहे तितके त्यांनी कन्झ्युम करायला पाहिजे. देन फॅट किंवा अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे आहे ते लिमिटेडमध्ये इंटेक करायला पाहिजे. जे प्लांट सोर्सेस आहे, प्लांटपासून मिळालेले जे फूड्स आहे ते त्यांनी जास्त कन्झ्युम करायला पाहिजे. जसं फ्रुट्स झालं, व्हेजिटेबल झालं, लेग्युम्स झालं, नट्स झालं, ते त्यांनी त्या डाएटमध्ये काय करायला पाहिजे, इनटेक करायला पाहिजे. देन लिमिटेड इंटेक ऑफ शुगर आणि लिमिटेड साल्ट किंवा सोडियम कन्झम्पशन करायला पाहिजे. आलं लक्षात? बॅलन्स डाएटमध्ये लिमिटेड कन्झम्पशन ऑफ साल्ट किंवा सोडियम. आलं लक्षात? तर हे होतं ऑल अबाउट बॅलन्स डाएट. आलं लक्षात? बॅलन्स डाएट काय आहे हे शॉर्टली बॅलन्स डाएट म्हणजे की असं डाएट ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅलरीज, इसेन्शियल न्यूट्रिशन, इसेन्शियल फॅटी ॲसिड सगळ्या गोष्टी त्या डाएटमधून आपल्याला प्रोव्हाइड होणं म्हणजे काय झालं, बॅलन्स डाएट. आणि ही बॅलन्स डाएट घेणं कशासाठी गरजेचं आहे, तर आपली जी जनरल हेल्थ आहे किंवा आपली बॉडीची जनरल मेंटेनन्स आहे ते ठेवण्यासाठी बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला डेलीमध्ये बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी, की अकॉर्डिंग टू फिजिकल ॲक्टिव्हिटी, फिजिकल स्टेटसच्या नुसार, ठीक आहे, तर हे कसं वेगवेगळं घ्यावं लागते. छोटे चिल्ड्रन्स असेल तर त्याचं डाएट हे वेगळं राहील, यंग असेल तर त्याचं डाएट वेगळं राहील, त्याच्यानंतर जे लॅक्टेटिंग मदर आहे त्याचं डाएट वेगळं राहील. तर हे फिजिकल स्टेटस किंवा फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीजच्या नुसार हे वेगवेगळं राहील, सगळ्यांचं सारखं राहणार नाही. त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अकॉर्डिंग की काय 5 त्यांनी रिकमेंडेशन दिलेले आहे, हे सगळं होतं ऑल अबाउट रिलेटेड टू द बॅलन्स डाएट. आय होप यू अंडरस्टँड गाईज. देन नेक्स्ट पॉईंट आपण आणखी एक याच्यातच डिस्कस करणार आहोत की फोर्टिफिकेशन ऑफ फूड. ठीक आहे. फोर्टिफिकेशन ऑफ फूड म्हणजे काय आहे, तर फोर्टिफिकेशन ऑफ फूड म्हणजे आपल्याला ज्या मायक्रोन्यूट्रियंट्सची डेफिशियन्सी झालेली आहे, ठीक आहे, आय सेड मायक्रोन्यूट्रियंट्सची डेफिशियन्सी. ठीक आहे. मॅक्रोन्यूट्रियंट काय म्हटलेलं आहे, मायक्रोन्यूट्रियंटची डेफिशियन्सी. मायक्रोन्यूट्रियंटमध्ये विटामिन्स झालं किंवा मिनरल्स झालं, ठीक आहे, विटामिन्स ए, डी, ई, के किंवा फॅट सोल्युबल विटामिन्स किंवा वॉटर सोल्युबल विटामिन्स. वॉटर सोल्युबलमध्ये बी विटामिन्स आणि विटामिन सी. तर हे याची जी डेफिशियन्सी आहे किंवा मिनरल्स जसं आयरन झालं, कॅल्शियम झालं, पोटॅशियम झालं, याची जी डेफिशियन्सी आहे ती डेफिशियन्सी व्हायला नाही पाहिजे बा. ठीक आहे, कॉज नाही झाली पाहिजे. म्हणून आपण फूडला फोर्टिफाईड करून पर्सनला देत असतो. जसं टाटा नमक झालं, त्याच्या तुम्ही पॅकेटवर बघाल की फोर्टिफिकेशनचं जे मिडलवालं साईन आहे ते आहे का. ठीक आहे. तर फोर्टिफिकेशन मीन्स की ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रियंट्स त्या रेग्युलर फूडसोबत ॲड करून देतो आपण. ठीक आहे. आपण ती प्रोसेसमध्ये केल्या जाते की त्या मीठमध्ये आहे ना, टाटा नमकमध्ये, साल्टमध्ये असो किंवा ऑइलमध्ये, आपण जे डेलीमध्ये ऑइल यूज करतो ना भाजी बनवायसाठी वगैरे, तर त्या ऑइलमध्ये आपण विटामिन्स किंवा आयरन्स किंवा मिनरल्स जे ॲड करून देतो त्याला काय म्हणू आपण, फोर्टिफिकेशन ऑफ फूड. आलं लक्षात? फोर्टिफिकेशन ऑफ फूड म्हणजे काय, डेफिशियन्सी ऑफ मायक्रोन्यूट्रियंट आर वन ऑफ द रिझन फॉर न्यूट्रिशन रिलेटेड डिसीजेस. तर मायक्रोन्यूट्रियंटची डेफिशियन्सी काय आहे, वन ऑफ द रिझन आहे की न्यूट्रिशन रिलेटेड डिसीजेस कॉज होण्यासाठी, की न्यूट्रिशन रिलेटेड डेफिशियन्सी डिसीजेस जे कॉज होण्यासाठी मायक्रोन्यूट्रियंट हे एकमात्र रिझन आहे. आलं लक्षात? म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट जे प्रोटीन, फॅट किंवा कार्बोहायड्रेटची जर डेफिशियन्सी झाली तर तेवढा प्रॉब्लेम होणार नाही. पण मायक्रोन्यूट्रियंट जसं विटामिन एची डेफिशियन्सी झाली तर नाईट ब्लाइंडनेस कॉज होईल. ठीक आहे. विटामिन सीची डेफिशियन्सी झाली तर स्कर्वी कॉज होईल. विटामिन डीची डेफिशियन्सी झाली तर ऑस्टिओमॅलेशिया, ऑस्टिओपोरोसिस कॉज होईल. तर हे जास्त करून न्यूट्रिशन डेफिशियन्सी डिसीजेस हे मायक्रोन्यूट्रियंट्स रिलेटेड आहे. ठीक आहे. जास्त करून मायक्रोन्यूट्रियंटची डेफिशियन्सी झाली तर न्यूट्रिशन रिलेटेड डेफिशियन्सी कॉज होण्याचे चान्सेस राहील. तर मग काय आहे प्रिव्हेंट करायचं,
the best way of preventing micronutrient malnutrition is to have a balanced diet. म्हणून आपल्याला बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे. बॅलन्स डाएटमध्ये हेन्स फोर्टिफिकेशन ऑफ फूड इज सजेस्टेड. आता बॅलन्स डाएटमध्ये पण फोर्टिफाईड फूड ज्याच्यामध्ये ॲड करून दिलेले आहे विटामिन्स किंवा मिनरल्स जे ॲड करून दिलेले आहे ते घ्या, जेणेकरून तुमची जी डेफिशियन्सी झालेली आहे ती डेफिशियन्सी फुलफिल होईल. आलं लक्षात. म्हणजे बॅलन्स डाएटमधून आपल्याला जे प्रोव्हाइड होत नाही, जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड होत नाही किंवा जे विटॅमिन्स प्रोव्हाइड होऊ शकत नाही आहे बॉडीला, तर ते आपण जे डेलीमध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरतो आपण किंवा मीठ वापरतो, साल्ट वापरतो, तर त्याच्यामधून आपल्याला ते न्यूट्रिशन, ते विटॅमिन्स किंवा मिनरल्स हे प्रोव्हाइड करून देण्याचं काम हे फोर्टिफिकेशन ऑफ फूड करत असते. आलं लक्षात. म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट डेफिशियन्सी डिसीजेस, न्यूट्रिशन रिलेटेड डेफिशियन्सी डिसीजेस हे जास्त पीपल्सला कॉज होणार नाही. म्हणजे जास्त पीपल्सला होणार नाही न्यूट्रिशन रिलेटेड डेफिशियन्सी. ठीक आहे. तुम्ही एकदा तुमच्या घरी जे ऑइल्स आहे है ना, किंवा मग टाटा साल्ट वगैरे आहे त्याच्यावर बघाल की हे असं फोर्टिफाईड केलेलं साईन आहे का, आणि फोर्टिफाईड विथ कशा थ्रू फोर्टिफाईड केलेलं आहे, कोणत्या न्यूट्रिशनची, कोणत्या मायक्रोन्यूट्रियनसोबत, विटामिनसोबत फोर्टिफाईड केलेलं आहे. म्हणजे त्या कंपोनंटमध्ये, ते त्या ऑइलमध्ये, साल्टमध्ये काय केलेलं आहे, ॲड करून दिलेलं आहे. आलं लक्षात. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे, फोर्टिफिकेशन मीन्स सप्लाय नेसेसरी कंटेंट अलॉंग विथ द रेग्युलर फूड. फोर्टिफिकेशन म्हणजे काय, सप्लाय ऑफ नेसेसरी कंटेंट. नेसेसरी कंटेंट जे पाहिजे आहे मायक्रोन्यूट्रियंट, विटामिन्स किंवा मिनरल्स, ते आपल्याला रेग्युलर फूडसोबत हे ॲड करून देणे. म्हणजे रेग्युलर फूड जे आपल्याला डेली बेसिसवर आपण खात असतो, ऑइल खात असतो, त्याच्यामध्ये ॲड करून देणे म्हणजे फोर्टिफिकेशन ऑफ फूड. Food fortification has a dual advantage of being able to deliver nutrition for large segment without requiring radical changes of food consumptions. तर फूड फोर्टिफिकेशन मध्ये दोन ॲडव्हान्टेज आहे, दोन ॲडव्हान्टेज आहे. एक तर न्यूट्रिशन पण प्रोव्हाइड होते लार्ज सेगमेंट ऑफ पॉप्युलेशन, म्हणजे जास्तीत जास्त सेगमेंटमध्ये आपण जास्तीत जास्त पॉप्युलेशनला आपण फोर्टिफिकेशन ऑफ फूड हे प्रोव्हाइड करून देऊ शकतो. आणि दुसरं हे की विदाऊट एनी फूड रॅडिकल चेंजेस ऑफ फूड कन्झम्पशन, कोणत्याही फूडमध्ये काहीही चेंजेस न करता आपण काय करत आहे, त्याच्यामध्येच त्या न्यूट्रिशन ॲड करत आहे, त्याच फूडमध्ये न्यूट्रिशन ॲड करून पीपल्सला देत आहे. आलं लक्षात. म्हणजे एक्स्ट्रा कोणतेही टॅबलेट न खाता, एक्स्ट्रा कोणतेही कन्झ्युम्शन न करता आपण जे डेली बेसिसवर ऑइल किंवा व्हीट फ्लॉर, कॉर्नफ्लॉर, ठीक आहे, हे जे खात असतो त्याच्यामध्ये आपण काय करून देत आहे, न्यूट्रिशन ॲड करून देत आहे. तर हे जास्तीत जास्त सेगमेंटमध्ये काय होईल, पीपल्सला मिळेल, सोबतच फूडमध्ये काहीही चेंजेस होणार नाही. आलं लक्षात. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे, लॉस ऑफ मायक्रोन्यूट्रियंट्स इन द फूड प्रोसेसिंग, स्पेशली सम ऑफ द बी विटामिन इज ऑल्सो जस्टिफाईड फॉर द फोर्टिफिकेशन ऑफ फूड. लॉस ऑफ मायक्रोन्यूट्रियंट इन द फूड फोर्टिफिकेशन. फूड फोर्टिफिकेशनमध्ये विटामिन बी, ठीक आहे, मायक्रोन्यूट्रियंटची डेफिशियन्सी जसं विटामिन B1, B2, B6, B12, मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया किंवा फोलिक ॲसिड वगैरे, फोलिक ॲसिडची डेफिशियन्सी जर झाली तर काय होते की मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया, मायक्रोसायटिक ॲनिमियाचे कॉज होण्याची चान्सेस राहते. हे काय आहे, विटामिन बीचं फोलिक ॲसिड झालं, हे विटामिन बीचं फॉर्म्स आहे. आलं लक्षात, कंपोनंट आहे. तर विटामिन बीमुळे, बीची डेफिशियन्सी जर झाली तर खूप सगळे ॲनिमियाज वगैरे कॉज होण्याचे चान्सेस राहू शकते. तर लार्ज सेगमेंटमध्ये विटामिन बी काय केलं जाते, फोर्टिफिकेशन केल्या जाते फूड्समध्ये. आलं लक्षात. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे, इट इज ऑब्झर्व दॅट नियरली 2 बिलियन पीपल्स दॅट इन द वर्ल्ड सफर फ्रॉम द मायक्रोन्यूट्रियन डेफिशियन्सी कॉजेस लार्जली बाय द डायटरी डेफिशियन्सी ऑफ विटामिन्स आणि मिनरल्स. की हे ऑब्झर्व केलं सायंटिस्टनी की नियरली 2 बिलियन पीपल्स जे आहे ते वर्ल्डमध्ये सफर होत आहे मायक्रोन्यूट्रियन डेफिशियन्सी डिसीजमध्ये. मग त्यांना डायटरी डेफिशियन्सी, विटामिन्स किंवा मिनरल्स हे प्रोव्हाइड करून देणे हे काम आहे. आलं लक्षात की ऑब्झर्व केलं टू 2 बिलियन पीपल्स हे काय होत आहे, सफर होत आहे मायक्रोन्यूट्रियन डेफिशियन्सी डिसीजसाठी, की मिनरल्सची डेफिशियन्सी किंवा विटामिन्सची डेफिशियन्सी.
Then next point, the micronutrient involved in the fortifications are as follow: iron, vitamin A, iodine, zinc. तर मायक्रोन्यूट्रियंट कोणते कोणते इन्व्हॉल्व्ह होतात फोर्टिफिकेशन मध्ये? आयरन झालं, व्हिटॅमिन ए झालं, आयोडीन झालं, झिंक झालं, फोलिक ॲसिड झालं, त्यालाच फोलेट म्हणते, व्हिटॅमिन B12 झालं, अँड अदर बी विटामिन्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, सेलेनियम आणि फ्लोराईड. हे जे मायक्रोन्यूट्रियंट आहे, हे मायक्रोन्यूट्रियंट फोर्टिफिकेशन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व, म्हणजे फोर्टिफिकेशनमध्ये हे जे विटामिन्स आहे, मिनरल्स आहे, ॲड करून दिल्या जाते. कशामध्ये? त्या रेग्युलर फूडसोबत. आलं लक्षात? हे मेनली विटामिन्स जे आहे, मायक्रोन्यूट्रियंट जे आहे, त्या फूडमध्ये ॲड करून दिल्या जाईल. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे? WHO has provided guideline on food fortification with micronutrient in 2006. The issues related to fortification of food as follows. तर WHO काही गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलं तर मायक्रोन्यूट्रियंट डेफिशियन्सी रिलेटेड, मायक्रोन्यूट्रियंट रिलेटेड, फोर्टिफिकेशन ऑफ फूड रिलेटेड कधी? इन 2006मध्ये. तर इश्यूज ऑफ फोर्टिफिकेशन ऑफ फूड कोणते कोणतेच आहे? द रोल ऑफ फूड फोर्टिफिकेशन इज कंट्रोल बाय मायक्रोन्यूट्रियंट मालन्यूट्रिशन. द रोल ऑफ फूड फोर्टिफिकेशनचं जर मायक्रोन्यूट्रियंट मालन्यूट्रिशन होत होतं, म्हणजे मायक्रोन्यूट्रियंटची डेफिशियन्सी होत होती, ते कंट्रोल करण्याचं काम जे आहे ते फूड फोर्टिफिकेशन करते. म्हणजे जर मायक्रोन्यूट्रियंट डेफिशियन्सी डिसिजेस होत होत्या बघा, ते कंट्रोल झाल्या कशा? थ्रू फूड फोर्टिफिकेशन. म्हणजे आपण फूड फोर्टिफाईड करून जे विटामिन्स ॲड करून देत आहे, तर त्या विटामिन्समध्ये पीपल्सला प्रोव्हाइड होते, म्हणजे त्याची डेफिशियन्सी जी आहे ती फुलफिल होईल. म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट डेफिशियन्सी डिसिजेस कॉज होणार नाही. देन इव्हॅल्युएटिंग द पब्लिक हेल्थ सिग्निफिकंटली ऑफ मायक्रोन्यूट्रियंट मालन्यूट्रिशन. देन इव्हॅल्युएट करणे की प्रॉपरली मायक्रोन्यूट्रिशनची झालेली आहे का, म्हणजे डेफिशियन्सी डिसिजेस हे कमी झालेली आहे का, हे काय करणे? इव्हॅल्युएट करणे. जर आपण कोणत्या पर्सनला देत आहे, डेफिशियन्सी डिसिजेस होत आहे, आता कोणते टॅबलेट्स वगैरे देत आहे, किंवा फूड फोर्टिफिकेशन जर देत आहे, फोर्टिफाईड फूड जर देत आहे, तर आपण त्याला काय करू? पाहू की त्याच्यामध्ये जी डेफिशियन्सी आहे ती काय झाली आहे? कमी झालेली आहे का? इव्हॅल्युएशन करू आपण त्या पब्लिकचं. ठीक आहे. देन फोर्टिफिकेशन, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, सिलेक्शन्स अँड यूज विथ स्पेसिफिक फूड व्हेकल. काय करत आहे? फूड फोर्टिफिकेशनमध्ये फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, सिलेक्शन अँड यूज ऑफ स्पेसिफिक फूड. जे फूड व्हेकल्स आहे, त्या फूड व्हेकलला कोणत्याही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक किंवा काहीही चेंजेस न करता आपण ते काय करून देत आहे? त्या रेग्युलर फूडसोबत ॲड करून देत आहे. म्हणजे फूड जे आहे ते विटामिन्सचं व्हेकल आहे. आलं लक्षात? म्हणजे एखादी व्हेकल असते ना, आपल्याला फक्त ते वे असते की आपल्याला इथून तिथपर्यंत ट्रान्सफर करायसाठी. आलं लक्षात? आपल्याला कोणत्या गावाला जर जायचं आहे, तर आपण इथून बसू आणि ते आपल्याला तिथपर्यंत पोहोचवून देईल. म्हणजे हे काय झालं? फक्त व्हेकल झालं. तर फूड पण तसंच काय एक व्हेकल आहे की आपल्याला जर न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करत आहे बॉडीमध्ये, तर हे काय झालं? एक वे झालं की आपल्याला ते न्यूट्रियंट्स त्याच्यात बसवू आपण आणि ते बॉडीला प्रोव्हाइड करून देऊ. देन इम्प्लिमेंटिंग इफेक्टिव्ह अँड सस्टेनेबल फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम. तर इम्प्लिमेंट कर रहे फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम्स आणि सस्टेनेबल फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम्स. देन कॉमनली फूड फोर्टिफिकेशन्स फूड कोणते कोणते आहे की साल्टमध्ये आयोडीन किंवा आयरन ॲड करून देणे, व्हीट किंवा मेज फ्लॉरमध्ये काय करायचं? ॲड आयरन, फोलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए किंवा झिंक. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? कुकिंग ऑइल किंवा फॅटमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन टी ॲड करून देणे. देन शुगरमध्ये व्हिटॅमिन ए ॲड करून देत आहे फूड फोर्टिफिकेशनमध्ये. ते ऑल अबाउट कशा रिलेटेड होतं? फूड फोर्टिफिकेशन्स. आलं लक्षात? फूड फोर्टिफिकेशन रिलेटेड होतं की फूड फोर्टिफिकेशन आहे काय की ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रियंट, ज्याच्यामध्ये विटामिन्सची किंवा मिनरल्सची जर कमतरता झाली आहे पर्सनमध्ये, तर आपण ते रेग्युलर फूडसोबत जसं वीट झालं, ऑइल झालं, साल्ट झालं, तर याच्यामध्ये आपण काय करून देतो? त्या पीपल्सला प्रोव्हाइड करून देतो की याची डेफिशियन्सी झाली आहे, विटामिन एची डेफिशियन्सी झाली आहे, तर ते काय करून देतं? आपण रेग्युलर फूडसोबत ते प्रोव्हाइड करून देण्याचं काम करत आहे. म्हणजे जी डेफिशियन्सी झालेली आहे ती डेफिशियन्सी होणार नाही किंवा डेफिशियन्सी प्रिव्हेंट होणार. आलं लक्षात?
हे जे रेग्युलर फूड्स आहे, रेग्युलर फूडसोबत आयरन, आयोडीन, फोलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए हे ॲड करून देत आहे. आलं लक्षात? तर तुम्ही एकदा चेक कराल फूड फोर्टिफिकेशन तुमच्या फोर्टिफाईड फूड तुमच्या घरी येत आहे का, जसं टाटा नमक वगैरे त्याच्यामध्ये आहे का. दिस ऑल अबाउट रिलेटेड टू द फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम्स. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या यानेच आमचं चॅनल थोडंसं इम्प्रूव्ह होईल. तर थँक्यू सो मच. प्लीज do like, share and subscribe. Thank you so much.